कुपवाडमध्ये 100 फुटी राष्ट्रीय तिरंगा आणि कैलासवासी शरद पाटील स्मृती उद्यानाचे दिमाखात भूमिपूजन. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 1.5 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ. कुपवाड शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालणाऱ्या 100 फुटी राष्ट्रीय तिरंगा ध्वज उभारणीसह कैलासवासी शरद पाटील स्मृती उद्यान विकसित करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन सोमवार दिनांक 24 रोजी सकाळी पालकमंत्री तथा उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. भूमिपूजन सोहळ्याला सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशाल पाटील, उपमहापौर गजानन मगदूम, जनता दलाचे प्रदेश अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, भाजपाचे पृथ्वीराज पाटील, सभागृह नेते संदीप आवटी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. महापालिकेच्या माध्यमातून मुख्य रस्त्यावरील सीसा नंबर 774 येथे उपमहापौर गजानन मगदूम यांच्या निधीतून सुमारे 1,50,00,000 रुपये खर्चाचा हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कुपवाडच्या वैभवात आणखीन एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. या प्रकल्पांमध्ये कंपाऊंड वॉल, फुटपाथ, आकर्षक गार्डन, वीट आणि दगडी बांधकाम, फॅब्रिकेशन वर्क, सिमेंट बेंच, 100 फुटी उंचीचा राष्ट्रीय तिरंगा, विद्युत रोषणाईची कमान, पंचधातूचा आकर्षक अशोक स्तंभ तसेच कैलासवासी माजी आमदार शरद पाटील यांच्या जीवनकार्याची माहिती देणारे आकर्षक म्युरल्स उभारण्यात येणार आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून कुपवाड शहराच्या विकासासाठी आणि सौंदर्यीकरणासाठी अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. नगरसेवक विष्णू माने, नगरसेविका योगिता राठोड, मीनाक्षी पाटील, प्राजक्ता धोत्रे, मानुश्री खोत, ऋषिकेश सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.